थोरांच्या महत्त्वपूर्ण घोषणा, थोर व्यक्तींच्या घोषणा हे आपण पाठ करणार आहोत. बघा, चले जाओ कोण म्हटलेलं आहे? चले जाओ कोणी म्हटलेलं आहे? मेरी झाशी नाही दूंगी कोणी म्हटलेलं आहे? मेरी झाशी नाही दूंगी कोणी म्हटलेलं आहे? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणी म्हटलेलं आहे? शाबाश. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आराम हराम है किसने कहा? पंडित नेहरू. आराम हराम है कुणाचं म्हणणं आहे? पंडित नेहरू. जय जवान जय किसान कोण म्हणतो? लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान कुणाचा नारा आहे? लाल बहादूर शास्त्री. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा कोण म्हटलेलं आहे? सुभाषचंद्र बोस. हा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा कोण म्हणतो? सुभाषचंद्र बोस. जय जवान जय किसान जय विज्ञान किसने कहा? अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी. जय जवान जय किसान जय विज्ञान कोण म्हटलेलं आहे? वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी. चला पुढे आणखीन आहे थोर व्यक्तींचे संबोधने, म्हणजेच आपण त्याला म्हणूया त्यांनी काय बोललेलं आहे, त्यांना कोणत्या नावाने संबोधतात. बघा, बाळ गंगाधर टिळक यांना कोणत्या नावाने संबोधतात? लोकमान्य. बाळ गंगाधर टिळकांना कोणत्या नावाने संबोधतात? लोकमान्य. बरं, मग दादाभाई नौरोजी यांना कोणत्या नावाने संबोधतात? पितामह. राईट. मोहनदास करमचंद गांधींना कोणत्या नावाने संबोधतात? राष्ट्रपिता किंवा महात्मा गांधी. राष्ट्रपिता कोण आहेत? मोहनदास करमचंद. राईट. बरं, पुन्हा आणखीन बघूया. महात्मा ज्योतिबा गोविंदराज फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात? महात्मा. ज्योतिबा गोविंदराज फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात? वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने संबोधतात? किंवा लोहपुरुष. सरदार किंवा लोहपुरुष. सरदार वल्लभभाई पटेल. पुढे आहे विनायक दामोदर सावरकर. इथे बस रे. विनायक दामोदर सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणून संबोधतात. मग विनायक दामोदर सावरकरांना कोणत्या नावाने संबोधतात? स्वातंत्र्यवीर. आणि सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या नावाने संबोधतात? शब्बाश. राईट आहे. नेताजी या नावाने सुभाषचंद्र बोस यांना ओळखतात है ना. ओके, गुड बाय.